नमस्कार मंडळी, मी डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि शब्दांचे अंतरंग या मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण या मालिकेला जो उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, यापूर्वी अतिथी या शब्दावर मी एक व्हिडिओ केलेला आहे. त्यावर आपल्या अभ्यासकांनी काही प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की न तिथीही यस्य सह किंवा न तिथीही यस्याः सा अतिथीही. म्हणजेच एखादी व्यक्ती विशिष्ट वेळ न ठरवता किंवा विशिष्ट दिवस न ठरवता अचानक आपल्या घरी येते तेव्हा त्या व्यक्तीला अतिथी समजावं आणि त्यानुसार योग्य असा पाहुणचार करावा. यावर अलका रानडे या अभ्यासकांनी असा विचार मांडला आहे की अतिथी यामधला अ जो आहे तो नकारात्मक नाही, तर तो धातूचा भाग आहे. तिथे कदाचित अद असा धातू असावा. तर कृपया तपासून आम्हाला सांगावं. तर यानुसार मी उणादी कोशामध्ये याची व्युत्पत्ती पाहिलेली आहे. या व्युत्पत्तीनुसार अतिथी याचे दोन भाग होतात, अत आणि इथिन. इथिन हा प्रत्ययाचा भाग आहे आणि अत हा धातूचा भाग आहे. याचा अर्थ असा सांगितला आहे की अतती गच्छती भ्रमती निरंतरम इति अतिथी. म्हणजेच जो व्यक्ती निरंतर प्रवास करत असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो, त्याला अतिथी समजावं. अशी व्यक्ती जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा त्या व्यक्तीची जी काही इच्छा आहे, म्हणजे त्याला पाणी हवं असेल किंवा त्याला पत्ता हवा असेल, तर त्यानुसार त्याची इच्छा पूर्ण करावी आणि त्याचा आदरातिथ्य करावं. तर अतिथी या शब्दाचे हे दोन अर्थ तिथे स्पष्टपणे दिलेले आहेत. तर दुसरा अर्थ मी तुमच्यासाठी वाचूनच दाखवत आहे. अकस्मात आगतः सज्जनः वा असा अतिथीचा अर्थ आहे आणि न विद्यते नियतातिथी. नियता म्हणजे निश्चित तिथी. अस्य इति व्युत्पत्ती अंतरम म्हणजेच काय, दुसरी व्युत्पत्ती अशी सांगितली जाते. तर अलका रानडे यांच्या या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो माणिकताई यांनी विचारलेला आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे की जर एखादी व्यक्ती अचानक आली असेल, जर ती अतिथी असेल, तर मग आतिथ्य हा जो शब्द आहे, पाहुणचार या अर्थाने केला जातो, त्याचा अर्थ कसा बरं लावायचा. तर मंडळी, अतिथी या शब्दाचा जो व्युत्पत्तीचा अर्थ जो आहे तो मी सांगितलेला आहे, परंतु रूढ अर्थ जो आहे तो पाहुणा असा आहे. त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की एखादा अतिथी असो किंवा सतिथी असो, तो पाहुणा या अर्थानेच घ्यायचा आहे आणि त्याचं योग्य आदरातिथ्य करायचं आहे. त्यामुळे अतिथीपासून जो आतिथ्य शब्द बनलेला आहे तो आतिथ्य शब्द पाहुणचार या अर्थानेच घ्यायचा आहे, जो रूढ अर्थ आहे. तर मंडळी, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला यावर अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही ते विचारावेत. धन्यवाद.